आपण बघू शकता हे मोदीजींची सभा चालू आहे, भाषण चालू आहे, पण मात्र लोकांचं भाषण सुरू असताना लोकांची जे लोक उठून जात आहे, अक्षरशः हे दृश्य जे आहे मी थेट मोदीच्या लाईव्ह सभेमधून दाखवत आहोत। आपण बघू शकता भाषण मोदीजीचं सुरू आहे, पण मात्र लोक जे आहे हे उठून जाताना दिसत आहे। बघू शकता हे दृश्य हे जात आहे, उठून जात आहे। पूर्ण भाषण ऐकायला पाहिजे मोदीजींचं सगळ्या लोकांनी, कारण देशाचे प्रधानमंत्री आहे आणि ते आता इथून उठून जाताना दिसत आहे। काकाजी का बरं चाललंय मोदीजीचं भाषण? ऐका ना, भाषण आज चालू आहे, बसा ऐका। साहेब आता आम्हाला लंब जायला लागते तिकडे आरोलीच्या पार। आम्हाला जायचं आहे, अच्छा लंब जायचं, ठीक आहे, हे जायचं आहे। बघू शकता पूर्ण जे मध्ये बसलेले जे नागरिक आहे ते उठून जाताना दिसत आहे। मोदीजींचं भाषण सुरू आहे आणि लोक मात्र उठून जात आहे, ही एक मोठी बातमी आहे। बघू शकता आपण हे या ठिकाणी हे बघा, भाषण सुरू असताना लोकांची मात्र बाहेर निघण्याची आहे, उठून जात आहे लोक। काय भाषण लोकांना पसंत आलं नाही काय कारण आहे लोकांचं उठून जाण्याचं? बघू शकता हे भाषणामधून लोकही उठून जात आहे, हे दृश्य जे आहे। नाही बिलकुल बिलकुल ऐका, मोदीजींचं भाषण ऐकायला पाहिजे ना, नक्कीच। हे बघू शकता भाषण सुरू असताना मात्र लोक उठून जात आहे, बघू शकता तुम्ही, हे बघू शकता। काका काबर चालले ऐका ना भाषण मोदी। हो 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 दूर जायचं आहे, भरपूर दूर जायचं आहे, सगळे दूर जायचं आहे असे लोक म्हणतात। बघू शकता त्यांना आपल्या गावी जायचं आहे असं लोक सांगतात आहे, पण प्रधानमंत्रीचं भाषण सुरू असताना हे बघू शकता, हे दृश्य तुम्हाला दाखवत आहे। बघू शकता भाषण सुरू असतानाच सर्व लोकांची जी गर्दी आहे, पाण्याचा मोसम सुद्धा आहे, लांब जायचं आहे आणि इकडे मोदीजींचं भाषण सुरू असतानाच लोक म्हटलं उठून जात आहे। बघा हे दृश्य आहे। कोण चाललं ताई? भाषण चालू आहे ना, ऐकायला मोदीजींचं भाषण तुम्ही? हो चालल्या म्हणते त्या। बघू शकता आपण, तुम्हाला मी दृश्य दाखवतोय रिअल। हे जे दृश्य आहे कुठलीही मोठी मीडिया तुम्हाला दाखवणार नाही, पण मात्र डिजिटल मीडिया कोणी हे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न आहे। बघू शकता आपण सगळे लोक उठून जाताना दिसत आहे भाषण सुरू असताना, बघू शकता नक्कीच। हे बघू शकता तुम्ही, मोदीजींचं भाषण सुरू आहे आणि लोक मात्र भाषणातूनच अर्ध्यातून उठून जाताना या ठिकाणी हे गर्दी बघू शकता तुम्ही, बघू शकता मोठ्या संख्येत जे आहे लोक या ठिकाणी नमस्कार केलेले आहे। भाषण सुरू आहे मोदीजीचं। आजादी के बाद से कांग्रेस ने साजिश के तहत एसटी मोठ्या संख्येत भाषण सुरू असताना ही सगळी जी मंडळी आहे उठून चाललेली आहे। मोदीजींचं भाषण पूर्ण न होऊ देता सगळी मंडळी उठून जाताना आपल्याला दिसत आहे, बघू शकता आपण। कांग्रेस ने बाबा साहब को भारत रत्न से वंचित, जब बीजेपी के समर्थन से केंद्र सरकार बनी तो बाबा साहब काका मोदीजीचं भाषण चालू आहे, तुम्ही चालले? जब 2000 आभार आलं एनडीए सरकार बनी, दादा भाषण चालू आहे, तुम्ही का बरं लागली आम्ही बीजेपीचे मानतो, बीजेपीच्या मोदी साहेबांचे भक्त पूर्ण ऐकता बाहेरून। बीजेपीचेच आहो म्हणतात, पण उठून चालले, भाषण पूर्ण ऐकत नाही, कारण खूप किमती वेळ जो आहे प्रधानमंत्री यांनी आपला दिलेला आहे, आपला किमती वेळ दिलेला आहे, पण मात्र भाषण पूर्ण न होता सगळी जे
हे कार्यकर्ती मंडळी आहे उठून जात आहे भाषण सुरू असताना, हे एक विशेष आहे. हा, बोला. 4 घंटे झाले बसून 4 घंट्यापासून सतत जे आहे कार्यकर्ते या ठिकाणी बसून आहे, नक्कीच आहे. आणि पावसाचा सुद्धा या ठिकाणी वेळ दिसत आहे. म्हणूनच प्रधानमंत्री यांचं भाषण सुरू असताना संपूर्ण कार्यकर्ते जे आहे आपल्याला या ठिकाणी जाताना दिसत आहे. बोला सर. कोणतं चॅनल आपलं? डिजिटल मीडिया आहे. डिजिटल विवेक पाटील बोलतो. आपलं नरखेड तालुका विवरा गाव. नांदेडवरून आले का? हो. नरेंद्र मोदी साहेबाचा बिलकुल प्रिय माणूस. प्रिय माणूस सगळेच प्रिय आहे. पुरा देश प्रिय आहे. 140 करोड जनता प्रिय आहे. अरे दादा ऐका ना, पारवे साहेबाला प्रचंड मतात निवडून येण्याचा आमचा संकल्प आहे. पारवे साहेबांना प्रचंड मतांना निवडून आणण्याचा संकल्प या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. हे दृश्य थेट मी जे आहे तुम्हाला सभेमधून दाखवतो. भाषण मोदीजींचं सुरू आहे. बहुत अधिक बड़ा है भाई और बहनों, सबका साथ सबका विकास का हमारा एक मंत्र संविधान की सच्ची भावना है. लेकिन परिवारवादी पार्टियों ने हमेशा संविधान की इस भावना का अपमान किया. सामाजिक न्याय का झूठ बोलकर ये लोग सिर्फ अपने ही परिवार को आगे बढ़ाते रहे. इन लोगों के राज में दशकों तक एससी, एसटी, ओबीसी परिवार मूल सुविधाओं से वंचित थे. गरीब को सुविधाओं देने का काम, उसकी चिंता कम करने का काम. मोठ्या संख्येत जे आहे सभेमधून लोक उठताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. बघू शकता आपण भाषण मोदीजीचं सुरू आहे. आज मोदी 100% लाभार्थियों को 100% योजनाओं के लाभ की गारंटी देता है. तो ये भी सच्चा सामाजिक न्याय है. यही सच्चा सेकुलरिज्म होता है, क्योंकि उसमें भेदभाव की कोई संभावना नहीं बनती. उसमें जो हकदार है वो छूट नहीं जाता. 100% लोगों को उसका हक का जो लाभ है उसे पहुंचता है. और उसके कारण भ्रष्टाचार की दुकान गरीब को पक्के घर देने की गारंटी हो, मुफ्त राशन देने की बात हो, मुफ्त इलाज की बात हो, टॉयलेट, बिजली, पानी, गैस कनेक्शन की गारंटी हो. मोदी की गारंटियों के बहुत बड़े लाभार्थी एससी, एसटी, ओबीसी परिवार भी है. जय श्री राम. जिन आदिवासी बाहुल्य जिलों को पहले पिछड़ा मानकर छोड़ दिया गया था. रामटेक लोकसभा आणि नागपूर लोकसभेकरिता जे आहे नरेंद्र मोदीजी हे भाषण करत आहे. मात्र त्यांच्या अर्ध्या भाषणामधूनच जे कार्यकर्ते उठून जाताना आपल्याला दिसत आहे. कि 25 करोड़ देशवासी गरीबी से बाहर निकले. इसमें आकांक्षी जिलों में मोदी से मिलने. मोदी से मिलने. मोदी जी को सुनने आहे क्या? हाँ. सुनो मोदी जी को सुनो अच्छे से सुनो. लहान मुलं सुद्धा मोदीजींना क्या? मोदी मेरा दोस्त है. अरे वा, मोदी मेरा दोस्त आहे. लहान मुलं सुद्धा मोदीचे फॅन आहेत. आपण बघू शकता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लहान मुलं सुद्धा फॅन आहे. ही चित्र दृश्य थेट जे दृश्य आहे रामटेक लोकसभा मतदारसंघ आणि नागपूर लोकसभा मतदारसंघामधलं हे थेट जे दृश्य आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेचं हे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी सभेला जे गर्दी झालेली आहे मोदीजी भाषण करीत आहे. तो आपने बाबा साहेब आंबेडकर के संविधान को
पूरे हिंदुस्तान में लागू करने की हिम्मत क्यों नहीं दिखाई? 70-75 साल तक बाबा साहब अम्बेडकर का संविधान पूरे हिंदुस्तान में लागू नहीं हुआ था। कौन जिम्मेवार है? कौन जिम्मेवार है? कौन जिम्मेवार है? ये मोदी है जिसने कश्मीर से कन्याकुमारी हिंदू बाबा साहब अम्बेडकर के संविधान को लागू करके कांग्रेस ने जम्मू कश्मीर में अलगाव और आतंक को हवा देने वाला आर्टिकल 370 बढ़ाए रखा। जम्मू कश्मीर का संविधान अलग था, हम सबका संविधान अलग था। 370 के दीवार खड़ी कर दी गई थी और मोदी ने जब कहा 370 हटाने के कहते थे आग लग जाएगी। कहीं आग लगी भाई? आग लगी क्या? 370 हटेगी नहीं हटेगी? कश्मीर में संविधान लागू हुआ कि नहीं हुआ? बाबा साहब अम्बेडकर की आत्मा जहां होगी, आज मोदी को और हम सबको आशीर्वाद देते हैं। लेकिन मोदी ने जब आर्टिकल 370 हटाया तो कांग्रेस के अध्यक्ष क्या कहते हैं? जय श्री राम, जय श्री राम। कांग्रेस के अध्यक्ष कहते हैं कि मोदी जहां जाते हैं वहां 370 राजस्थान में क्या लेना देना, आंध्र में क्या लेना देना, ये 370 से देश को खाएगा। ये भी कांग्रेस की दलित, आदिवासी, महिला विरोधी और वोट बैंक की राजनीति का जीता जागता प्रमाण है। मैं आपको समझाता हूँ। आर्टिकल 370 हटने से जम्मू कश्मीर में इन सभी वर्गों को पहली बार संवैधानिक अधिकार मिला है। वहाँ काका मोदीजीचं भाषण ऐकायला आले तुम्ही आणि भाषण पूर्ण न होऊ देता चालले का बरं चालले? ऐकलं आता पुरा तऱ्हेनं ऐकलं ना. प्रधानमंत्री पहिल्यांदा आले ना, पूर्ण ऐकायला पाहिजे ना. ऐकलं आता साहेबांचं ऐकलं आता. ऐकलं म्हणते, मधातून सोडून चालले आणि ऐकतो सालों बाद भी ये कांग्रेस नक्कीच जे या सभेला जे आहे लोक जे आहे 12-1 वाजतापासून आले होते. बरेच म्हणजे खेड्यापाड्यातून लोक आलेले होते. त्यामुळे सभेला आता जो आहे जवळपास 6:15 वाजले आहे. त्यामुळे हे लोक जे आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अर्धवट भाषण सोडूनच खुर्च्यावरून उठून निघून गेलेले आहे. बघू शकता हे दृश्य थेट जे आहे श्रेष्ठ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेतून हे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. बघू शकता आपण संविधान के नाम पर देश को मूर्ख बनाने की कोशिश कर रहे हो। मोदींचं भाषण सुरू आहे ना. भूक लागली भाषण महत्वाचं आहे का भूक महत्वाची आहे? भूक लागली ना. भूक महत्वाची आहे, अवश्य आहे. भाषणाच्या पेक्षा राशन महत्वाचं आहे असंच कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहे. नक्कीच हे जे एक दृश्य मी तुम्हाला दाखवत आहो थेट मोदीजींच्या सभेमधून आणि भाषण सुरूच आहे. ऐका भाषण. सीएए के तहत हर अधिकार को नागरिकता मिलकर रहेगी और ये मोदी की गारंटी है। भाई और बहनों, ये जो गाड़ी है, ये जो मोदी गठबंधन है, ये विरासत और विकास दोनों के घोर विरोधी है। कोसी खुर्द बांध परियोजना को कांग्रेस ने काको कुठून आल्या? दशकों तक कुठून आल्या? चांगला
हा? चांगला आशा नायकासाठी आले ना हा? भाषण ऐकायला मोदीजीचं हो. वापस कोण चालले उठून चालू आहे ना भाषण ऐका ना स्वयंपाक करायचा आहे. नाही जे स्वयंपाक नाही दूरचं गाव आहे का नाही. हा. ठीक आहे दूरचं गाव आहे त्याच्यामुळं जे ग्रामीण भागातले जे कार्यकर्ते आहेत ते सगळे आपल्या गावाची वाट पकडताना आपल्याला दिसत आहे. नक्कीच पावसाचा सुद्धा या ठिकाणी माहोल झालेला आहे बघू शकता तुम्ही. शानदार काम कर रही है, रात दिन काम कर रही है, हर घर नल से जल एक मजबूत स्तंभ है। महाराष्ट्र में पीएम स्वनिधि के तहत हजारों करोड़ रुपए किसानों के खाते में पहुंचे। आने वाले 5 सालों में दलहन और तिलहन में आत्मनिर्भर होना चाहते हैं। 2014 से पहले कांग्रेस की सरकार मोदीजींचं भाषण सध्या सुरूच आहे बघू शकता पण मात्र लोक उठून गेल्यामुळे काही खुर्च्या आपल्याला खाली सुद्धा दिसत आहे या ठिकाणी बघू शकता थेट दृश्य जे आहे आम्ही मोदीजींच्या सभेमध्ये तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न करीत आहे. नेशनल यूनिवर्सिटी है। आज नागपुर में मेट्रो की रफ्तार है। भाषण संपायचंच आहे आणि तुम्ही निघून चालले नाही बाथरूमला जात आम्हाला या या. गाडी वगैरे आहे बऱ्याचशा लोकांच्या. काम हो रहा है जो टूरिज्म को बहुत बढ़ावा देने वाला है। बाला साहब ठाकरे महाराष्ट्र समृद्धि महामार्ग से इस पूरे क्षेत्र का कायाकल्प होने जा रहा है। ऐसा विकास एक ईमानदार, मजबूत और स्थिर एनडीए सरकार ही कर सकती है। साथियों 10 सालों में विकास के बहुत सारे काम हुए लेकिन ये तो ट्रेलर है। आजकल बड़ी बड़ी होटल में कोई खाना खाने जाता है ना तो शुरू में थाली आने से पहले एपेटाइजर आता है। बड़ी चटाकेदार वानगियां आती हैं। कभी कभी लगता है यार इसी से तो पेट भर गया लेकिन आपको मालूम है वो एपेटाइजर होता है, थाली आनी बाकी है। ये 10 साल में मैंने जो काम किया है ना वो तो एपेटाइजर है, अभी तो थाली आनी बाकी है। आने वाले 5 साल में इसको महाराष्ट्र को बहुत आगे ले जा रहा है और इसके लिए मेरे साथियों मैं आपको गारंटी देता हूं आप 2047 और इसके लिए 3 अप्रैल को रामटेक से राजू पारवे जी, भंडारा गोंदिया से सुनील जी और नागपुर से भाई नितिन गडकरी को भारी मतों से विजयी बनाना। एनडीए के हर कैंडिडेट को मिला वोट मोदी
लेकिन इसके लिए मेरी एक अपेक्षा है, पूरी करोगे? जरा सबके से बताइए, पूरी करोगे? गर्मी कितनी ही क्यों न हो, कितनी ही गर्मी क्यों न हो, सुबह सुबह ज्यादा से ज्यादा मतदान करना है। करोगे? लोगों से मतदान करवाओगे? मतदान के पुराने मेरा पर्सनल काम है, करोगे? पक्का करोगे? देखिए, चला आप चुनाव प्रचार में